हेक्टरी 50,000 रुपये दिल्यानं प्रश्न सुटणार नाही? नाही, प्रश्न सुटणार नाही. पण कसं असतं, आता मी उदाहरणादाखल सांगतो. 1.5 एकरची द्राक्षाची बाग आहे. ती एका शेतकऱ्याच्या शेतातच मी गेलो होतो. 1.5 एकरची द्राक्षाची बाग आहे. त्याला विचारलं की फाउंडेशन, जी की पूर्णतः फाउंडेशन सगट वाहून गेली ह्या पुराच्या पाण्यात. त्याला विचारलं फाउंडेशनला किती खर्च, जी की आता 2 महिन्यात 3 महिन्यात आता छाटणी करून ते पीक आलं असतं, त्याच्यात 3 महिने त्याला पैसे पडले असते पदरात. 5 लाख रुपये फाउंडेशनसाठी त्याला लागतात. आणि द्राक्षाची बाग म्हणजे जंगली द्राक्ष लावते, डॉंगरेज म्हणून म्हणते, ते लावलं जाते. ते वाढायला आणि त्याचं उत्पादन घ्यायला म्हणजे 2 वर्ष वाढायला लागते आणि 1 वर्ष ते फळधारणा करून ते पीक घ्यायला लागते. त्या 3 वर्षाचा खर्च साधारणतः 7 लाख रुपये. ती मजुरी आली, लावणं आलं, हे सगळं आम्ही काढलं तर 12 लाख रुपये 1.5 एकरचा खर्च आहे त्या शेतकऱ्याला. आता सरकारच्या मदतीप्रमाणे जी मिळणार आहे, जी सरकार देते, समजा बागायती क्षेत्र असेल तर 22,500 रुपये एका हेक्टरला, म्हणजे साधारणतः 15-16 हजार रुपये ती मिळतील. आणि जमीन खरडून गेलेले आहेत ते 47,000 रुपये एका हेक्टरला, त्याचे साधारणतः एक 20-25 हजार रुपये मिळतील. मला वाटतं त्या 20-25 आणि 17 जर केलं तर 25 10 35 आणि 7 42 ते 45. या 45,000 रुपयात ज्या शेतकऱ्याचं 12 लाख रुपयाचं नुकसान झालंय, त्याचं 45,000 कसं भरून निघाल? पण किमान 50,000 रुपये केली तर समजा स्वतः जवळचे काही अजून कुठं काही प्रयत्न करून शेतकऱ्याला असं तर वाटेल किंवा मदत होईल, मला मी उभा राहू शकतो. मला वाटतं ही विश्वास देण्यासाठी त्या भरीव स्वरूपाच्या मदतीची आवश्यकता आहे. 8,500 आणि 22,500 जी तुमची बागायती पिकासाठी आहे, ती मदत कुठं जाता इथं कामाला येणार नाही. म्हणून सरकारकडे माझी कायमस्वरूपी विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या 2 गोष्टी, निदान किमान 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत आणि कर्जमाफी, ह्या 2 गोष्टी केल्या तर शेतकऱ्याला आधार वाटेल आणि शेतकरी उभा टाकू शकेल. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाचं मी वाक्य ऐकलं की सगळ्या गोष्टीची नाटक करता येतात पण पैशाचं करता येत नाही. मी त्यांचं सुद्धा मी म्हणणं मान्य करतो की पैशाचं नाटक करता येत नाही, वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी करूही नये. पण आज ह्या शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल, त्याला आधार द्यायचा असेल तर सरकारनं पूर्वी 2.5 लाख कोटीचं महाराष्ट्रावर कर्ज होतं, आज 10 लाख कोटीच्या घरात ते चाललंय. अजून 1-2 लाख कोटी रुपये जर घ्यायची कर्ज आवश्यकता पडली तर सरकारनं घ्यावं. पण ह्या शेतकऱ्याला मात्र मदत करणं ही काळाची गरज आहे. कारण हा शेतकरी जगण्यासाठी आणि वाचण्यासाठी धडपड करतोय. आणि सरकारनं प्रोजेक्टसाठी जे सरकार समजा कोट्यवधी रुपयाचे कर्ज घेतंय, त्या सरकारनं शेतकरी वाचवण्यासाठी कर्ज घेतलं तर काही हरकत नाही. ह्या 2 मागण्या जर तुम्ही मान्य केल्या तर मी मोठ्या मनानं सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही भाजपचे जरी असताल तर आमची लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि आम्ही तुमचं जाहीररित्या आभार मानू आणि अभिनंदन करू.